आपण काम करूया, आपण पोलिसांकडे जाऊया आणि तुला प्रोटेक्शन मिळवून देऊया. समर खरंच त्याची काही गरज नाही. गरज नाही कसं? तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावरती आहे. आपण प्रायव्हेट सिक्युरिटी हायर करूया. नाही तर खरंच त्याची काही गरज नाहीये समर. अरे पण ऐक, जे लोक होते ते पुन्हा असं काही करायची हिंमत करतील असं नाही वाटत मला. आणि तरीही आपण आपल्या सेफ्टी मेजर्सचा विचार करूया. ओके? मला अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. काय? आनंददादांना काकूंनी नव्या जॉब अपॉर्च्युनिटीची ऑफर दिली होती. हो समर, खरं तर काकूंनी ऑफर देऊन मला तुझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न केलाय. बापरे, एका दिवसात किती घटना, किती गोष्टी घडतायत. पण हे मला माहिती आहे ऑलरेडी. म्हणजे काकू इथे येऊन मला सगळं सांगून गेली. आणि ती काही तुला काढण्याचा प्रयत्न करत नव्हती वेड्या. ती तुझी परीक्षा घेत होती ज्याच्यात तू पास झालायस. त्यामुळे तो विषय सोड. मुद्दा हा आहे त्या रायव्हल कंपनीचं काय करायचं, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आज ते तुझ्यापर्यंत पोहोचले, उद्या ते शार्दूल आणि केतकीपर्यंत पोहोचले तर ते बघ, ते काय नाही. त्यांना तर शाळेत नेण्याची आणि आणण्याची जबाबदारी आपली. आपण त्यांना एकटं सोडायचं नाही. यानंतर समर, अरे ऐक ना. नाही, या बाबतीत मी काहीच ऐकणार नाही. मुलांच्या बाबतीत रिस्क नाही. थँक्यू समर. अरे थँक्यू काय डार्लिंग? हे सगळं कळल्यानंतर मी जे करतोय ना ते बेसिक आहे. नाही तर मला झोप लागली नसते. आय एम ग्लॅड दॅट यू आर ओके. आता एक काम करा, आता तुम्ही सरळ दोघंही घरी जा आणि आराम करा. आणि दर तासाने मला कळवत राहायचंय. येस बॉस. तुला जा. बरं, मी सुद्धा येते आता. थांबा एक मिनिट. आज तुम्ही खूप मोठं काम केलं. खूप उपकार केलेत तुम्ही माझ्यावर. काय हो, उपकार वगैरे काय म्हणताय तुम्ही? ऐका, तुम्ही माझ्या मित्राचा जीव वाचवलात आज. आनंदला काही झालं असतं आणि ते माझ्यामुळे झालं हे जर मला कळलं असतं ना तर माझा जीव गेला असता. तुमच्या डोक्यात ती काय खोटी सही करण्याची कल्पना आली आणि त्याच्यामुळे तो सुरक्षित सुटला. नाहीतर काय झालं असतं त्याला मी विचारही करू शकत नाही. आणि खरंच तुमचे खूप मोठे उपकार आहेत माझ्यावर. हो, काय उपकार वगैरे काय म्हणताय तुम्ही? त्यावेळी मला जे काही सुचलं ते मी केलं. खरं तर देवाची कृपा आहे, ही आनंदाला आत्ता सुखरूप आहे. अहो, क्रेडिट आहे तुमचं, घ्या ना. आणि एक गोष्ट बोलायची होती. मला माहिती आहे आपल्यात नवरा बायकोचं नातं नाही निर्माण होऊ शकत, पण एक गोष्ट नक्की होऊ शकते. कुठली गोष्ट? मैत्री. मला आवडेल. मलाही. फ्रेंड्स.